सह्याद्रीच्या या रांगा म्हणजे महाराष्ट्राची शान आणि अभिमान आहे. ह्या सह्याद्रीच्या कुशीत महाराष्ट्र सुखी आणि समाधानी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यांमध्ये कित्येक किल्ल्यांचं साम्राज्य उभारलं. रायगड, राजगड, प्रतापगड असे अनेक किल्ले. हे गड म्हणजे स्वराज्याची वाघनखं आणि मराठ्यांच्या शौर्याचं प्रतीक होते. त्यातल्या कोंढाणा या किल्ल्यावर मुघलांची नजर होती. म्हणून मुघलांचं मोठं सैन्य घेऊन उदयभानने कोंढाणा काबीज केला होता. पण शिवाजी महाराजांना ठाऊक होतं की उदयभानला कोंढाण्यावरून एकच माणूस बाहेर काढू शकतो. तो माणूस म्हणजे सुभेदार तानाजी मालुसरे. पण तानाजीच्या मुलाचं रायबाचं लग्न होतं. म्हणून महाराज म्हणाले, या मोहिमेवर आम्ही स्वतः जाणार. ते सुभेदारांना कळालं. ते म्हणाले, नाही महाराज, आधी लग्न कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं. तानाजी गडावर गेले आणि खूप मोठं युद्ध झालं. प्राणाची बाजी लावून तानाजी लढले आणि युद्ध जिंकले. पण त्यासाठी त्यांना स्वतःचे प्राण गमवावे लागले. महाराजांना या गोष्टीचं खूप दुःख झालं. म्हणून महाराज म्हणाले, गड आला पण माझा सिंह गेला. महाराज काय म्हणाले? गड आला पण माझा सिंह गेला. तेव्हापासून कोंढाण्याचं नाव सिंहगड पडलं.